तर ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेमध्ये लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भुजबळांना बीडमध्ये येऊ देणार नाही असं काही लोक म्हणत होते, पण ओबीसी समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लावून तरी बघा असा इशारा हाकेंनी दिलाय। भुजबळ साहेब, 2 दिवस झाले इथं सांगितलं जातंय, भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीड मध्ये येऊ देणार नाही। भुजबळ साहेब, तुम्ही आज बीड मध्ये आलेले आहात। तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता। हे का सांगतोय? अरे भुजबळ साहेबांचं लांब, ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा। हा जो जी.आर. काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी.आर. आहे। हा जो जी.आर. काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे। माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय। हा जरांगे वोट कुणावर टीका करतो? भुजबळ साहेबांवर टीका करतो। वोट टीका कुणावर करतो? धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो की नाही करतो? या जरांगेविषयी बोलायचं म्हणलं चौथे नापास गडी। अजी शर्म से क्या शर्माना, शर्म तो शर्माने वालों की आती है, खुद ही शर्म इतनी बेशरम हो कि शर्म तुम्हें शर्माती है। तर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा झालाय। या मेळाव्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार भाषण करत मराठा आरक्षणावर आपलं मत मांडलं। जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हा तुमचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला। ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत। जरा हात थोडा वेळ वर धरा। ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत। ते म्हणजे 346 जातीचा एकटाच नेता कसा? अरे बाबांनो, आमच्या सगळ्यांचं ठरलंय, आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ। अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे। लढायचं कसं, उभा कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं, हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकला पाहिजे। धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे। अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही, एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे। आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही, पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं, घिसाड्याचं, गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय, याला आमचा विरोध आहे।